मित्रांनो, आरटीई अर्थातच राईट टू एज्युकेशन अंतर्गत आपल्याला माहिती आहे की दरवर्षी 25% जागा प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूलमधील 25% जागा या आरटीई अंतर्गत राखीव असतात आणि यासाठी फ्रीमध्ये प्रवेश असतो. आणि त्यासाठी आता 2026-27 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाली आहे. आता हा आरटीईचा विषय नक्की काय होतो आपण लक्षात घेणार आहोत. तुमच्यासाठी यामध्ये महत्त्वाचे अपडेट असणार आहेत. अर्ज कसा भरायचा, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, कधीपर्यंत मुदत आहे, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर मित्रांनो, आरटीई अंतर्गत आता बघा, मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, कोणी असू द्या, त्यांच्यासाठी 25% त्या ठिकाणी प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागा राखीव असतात. एलकेजी असू द्या, युकेजी असू द्या, पहिली असू द्या, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अर्ज करण्याची संधी उपलब्ध असते आणि याची निवड प्रक्रिया केली जाते. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी काहीतरी यामध्ये बदल झाले आहेत. महत्त्वाचे 3 बदल करण्यात आले आहेत. जे 3 बदल तुम्हाला देखील माहिती असणे आवश्यक असणार आहे, कारण अर्ज प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि फक्त 12-13 दिवसांची मुदत असणार आहे. कारण दिनांक त्या ठिकाणी बघा 10 मार्च रोजी आरटीई 2026-27 साठी अर्ज करण्याची मुदत संपणार आहे. 17 फेब्रुवारी म्हणजेच कालपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता यातील 3 महत्त्वाचे बदल कोणते आहेत तर चला लगेच माहिती घेऊया. तर बघा, सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे 1 किलोमीटर पर्यंतच शाळा निवडता येणार आहेत. आपण पाहिलं होतं की मागील वर्षापर्यंत 3 किलोमीटर म्हणजेच की पत्त्यापासून तुमचा जो काही पत्ता असणार आहे त्या पत्त्याच्या 3 किलोमीटर आवारातील शाळा तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकत होता. परंतु आता काय केलं आहे, सरकारच्या लक्षात आलं की अनेक जण खोट्या पद्धतीने भाडे करार करतायत, कोणतेही खोटे डॉक्युमेंट दाखवतायत आणि डॉक्युमेंट दाखवून त्या ठिकाणी शाळांचा लाभ घेत आहेत. तर अशावर त्या ठिकाणी आता प्रतिबंध आणण्यासाठी सरकारने काय केलं आहे की फक्त 1 किलोमीटर म्हणजे तुमचा जो पत्ता आहे त्या पत्त्याच्या आवारामध्ये 1 किलोमीटर पर्यंत जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळा तुम्ही आता निवडू शकता. 1 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असल्यास तुम्ही ती शाळा निवडता येणार नाही किंवा तुम्ही ती सिलेक्ट करू शकत नाही. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे कागदपत्रे आता फॉर्म भरतानाच अपलोड करणे आवश्यक असणार आहे. एक महत्त्वाचा बदल आहे. पहिलं काय जायचं की कागदपत्र तुम्ही नंतर दिली तरी देखील चालायची, परंतु आता जो ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरताय तो फॉर्म भरताना तुम्हाला त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करावे लागत आहेत. मगच तुमचा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होत आहे. मग डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत ते देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फॉर्म कसा भरायचा ते देखील आपण माहिती पाहणार आहोत. वेबसाईट देखील तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. फक्त या ज्या बदल आहेत ते बदल तुमच्या माहिती असणे आवश्यक असणार आहे, कारण एकदा मुदत संपली की परत त्या ठिकाणी मुदत येत नाही आणि वर्ष एकदा वय वाढून गेलं मुलाचं की परत तुम्ही त्यासाठी आरटीईचा अर्ज करू शकत नाही. म्हणून खूप जास्त महत्त्वाचा विषय असतो हा. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी 10 शाळा निवडू शकता. ज्या काही तुमच्या आवारात असतील त्यापैकी तुम्ही 10 शाळा निवडू शकता आणि या 10 शाळांमध्येच तुमच्या त्या ठिकाणी निवड होते. म्हणून 10 शाळा तुम्ही जास्तीत जास्त यामध्ये निवडू शकता. आता डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघा, डॉक्युमेंट्स मध्ये या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा जो मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, त्यांचा तुम्हाला त्या ठिकाणी जन्माचा दाखला लागणार आहे. जन्म दाखला असल्यानंतर दुसरं ओपन म्हणजेच की जे खुल्या प्रवर्गातील आहे ते खुल्या प्रवर्गातील सोडून इतर प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना जातीचा दाखला, त्यांच्या आई वडिलाचा जातीचा दाखला त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. काही अडचण येणार नाही. तिसरा महत्त्वाचा म्हणजे ओपन मधील म्हणजेच की जे काही मराठा प्रवर्ग किंवा ओपन म्हणजे आपण म्हणू की खुल्या प्रवर्गातील आहेत त्या खुल्या प्रवर्गातील जे असणार आहेत त्यांना आर्थिक दुर्बल घटकासाठी असल्यास त्यांना 1 लाखाच्या आतील तहसील उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी तुम्हाला जमा करावा लागतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब येते तो म्हणजे रहिवासी पुरावा. रहिवासी पुरावा म्हणून तुम्ही काय काय अपलोड करू शकता तर यामध्ये बघा, रहिवासी पुरावा असल्यास तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्ड असेल, तुमचं लाईट बिल असेल, तुमचे टॅक्सची पावती असेल किंवा तुमचा घर भाड्याचे असल्यास त्या ठिकाणी रजिस्टर भाडे करार आणि पासपोर्ट यापैकी कोणताही डॉक्युमेंट ज्यावर तुमचा पत्ता आहे तो पत्ता त्या ठिकाणी तुमच्या शाळा ज्या तुम्ही सिलेक्ट करणार आहे तिथला पत्ता असावा, जेणेकरून तुम्ही शाळा निवडू शकता. अन्यथा तुमचा पत्ता लांबचा असेल, तुम्ही गावाकडचा तुमचा पत्ता असेल तुमच्या आधार कार्डवर वगैरे, तर ते जमणार नाही. म्हणून अशा वेळी तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्टर भाडे करार देखील तुमचा चालून जातो. त्यामुळे हे डॉक्युमेंट असणार आहेत. यातील कोणतेही डॉक्युमेंट तुमच्याकडे असल्यास तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर दिव्यांग जर असेल, तुमचा मुलगा किंवा मुलगी दिव्यांग असल्यास 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्यास त्याचे तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र देखील देणे गरजेचं असणार आहे, म्हणजे जेणेकरून त्या कोट्यामधून तुमच्या मुलाची किंवा मुलीची निवड केली जाऊ शकते. आता हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असल्यास तुम्ही त्या ठिकाणी यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज करू शकता. मी सांगितलं की 17 तारखेपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि दिनांक 10 मार्च पर्यंत तुम्ही या ठिकाणी तुमचे ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात. लक्षात घ्या, शेवटची संधी असणार आहे. आता यासाठी ही कोणती आहे, आता वेबसाईट कोणती आहे तर वेबसाईट बद्दल लगेच तुम्हाला मी सांगतो. तर बघा, या ठिकाणी ही आरटीईची वेबसाईट आहे आणि आरटीईच्या वेबसाईटवर बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, शाळांसाठी सूचना दिलेल्या आहेत ज्यामध्ये संच मांडण्यासाठी इनॅक्टिव्ह डिव्हिजन वगैरे जे काय असेल ते असेल. तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे आणि वेबसाईटवर येऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. अर्ज करताना
तुम्हाला बघा अशी वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल. ही आरटीची वेबसाईट आहे student.maharashtra.gov.in. वेबसाईट कोणती आहे नीट परत एकदा सांगतो, student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं. वेबसाईटवर आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला खाली नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. यामध्ये बघा तुम्ही इथेच पाहू शकता की क्लिक हिअर फॉर आरटी ऍडमिशन 2026-27 आणि यामध्ये तुम्ही क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तुम्ही स्वतः तुम्हाला मोबाईलवरून देखील भरता येतोय फॉर्म. मोबाईलवर जमत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील नेट कॅफेमध्ये जाऊन तुमचा आरटीचा फॉर्म भरून घ्या आणि आरटीचा फॉर्म भरून घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुमची निवड होण्याची शक्यता असणार आहे. आता या संदर्भात तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.